शुभ सकाळ मित्रांनो. आणि सकाळचे वाजलेले आहे 7:30 आणि मी ऑन टाईम आहे आणि चाललो आहे वर्षाची पहिली ट्रेक करायला. आज आहे रविवार 3 जानेवारी 2020, वर्षाचा पहिला रविवार आणि वर्षाची पहिली ट्रेक. तर चाललो आहे कुठं ते मी तुम्हाला गाडीत सांगतो. तर चला आता पहिल्या ट्रेकवरती. तर आता ऑन टाईम 7:30 वाजता खारघरवरून तर निघालो आणि चाललो आहे कर्नाळा किल्ल्यावरती. मेन फोकस आता किल्ला आहे, त्यामुळे बर्ड सँच्युरी कवर करता येईल का माहीत नाही, पण आधी किल्ल्याला प्रायोरिटी देऊन जर वेळ मिळाला तर मग बर्ड सँच्युरीमध्ये एक राऊंड मारू शकतो. तर आता इथून पोचायला तिथे साधारणतः 40 मिनटं लागतात, 1 तासाच्या ऑलमोस्ट, कारण एवढा सकाळी ट्रॅफिक तर लागणार नाही. तर आता सरळ तिथे पोचल्यावरतीच भेटू, मध्ये काहीच दाखवण्यासारखं तर नाही आहे. सकाळचे 9 वाजलेत. आम्ही 8 वाजता इथे पोचलेलो आणि तिकीट घ्यायलाच 1 तास गेला. ॲक्च्युली लाईन खूप मोठी, आज रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. आता इथे नाश्ता करून मग आपली बॅग चेक करायला परत अर्धा तास लागेल आणि ट्रेक सुरू करतात. आता आत गेल्यावरती जे काही होईल ते तुम्ही गोप्रोतच बघणार आहे. आम्हाला म्हणजे तिकीट काढायचं आहे एवढं तर माहीत होतं. गर्दी पण असेल, पण इथे एकच काउंटर आहे त्यामुळे खूप जास्त गर्दी वाढते. बघूयात आता किती वाजतात आत. तर फायनली आपण ट्रेक सुरू केली. हां, तर आता इथून किती वॉक आहे आय डोंट नो, मी पण फर्स्ट टाईमच आहे. तर जास्त दोघांचे फर्स्ट टाईम. जास्त टाईमपास न करता मी डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पटापट जातो, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. 9:30 वाजलेत आणि किल्ला चढायला साधारण 2 ते 2.5 तास लागतील अजून. आणि जस्ट वेदर बघा. आणि आता सांगायचं झालं तर इथे एका माणसाचे 25 रुपये एंट्री आहे, गाडीचे अगेन 100 रुपये आणि कॅमेराचे परत 100 रुपये. ठीक आहे, एंट्री तर एवढी महाग नाही आहे, पण खूप जास्त गर्दी असल्यावरती खूप वेळ लागतो. 1 तासाचा जास्त तर फक्त एंट्रीलाच लागलं. एवढ्या वेळात आम्ही पायथ्याशी पोचलो असतो. कर्नाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग. आता इथून मेन किल्ल्याची ट्रेक सुरू झाली आणि रस्ता ॲज एक्सपेक्टेड इतका चांगला तर नाही आहे, पण ट्रेकच्या हिशोबात तरी ओके. आता तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत असेल की माहीत नाही, पण तिथं जो चौका दिसतोय तो आहे कर्नाळा किल्ला आणि तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. हा रस्ता आहे.
तर आपण ऑलमोस्ट अर्धा टप्पा कंप्लीट केलेला आहे. मगाशी जो होता तो एक मिडल पॉईंट होता आणि तुम्ही बघाल की माझ्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्ही साईडला दरी आणि ही मधली वाट. पण सकाळी सुरुवात करण्याचा फायदा की घाम तर येतो आहे पण दम तितका लागत नाही आहे कारण अजून दरवाजा लागलेला नाही आहे गडाचा. आता मेन जो हार्ड पार्ट होता त्यातला पहिला कंप्लीट केलेला आहे आणि आणखी एक सेकंड पार्ट तोपर्यंत ही थोडीशी प्लेन ट्रेल आहे ती पटापट रस्ता कापत जायचं आहे कारण आधीच उशीर झाला त्यामुळे जास्त उशीर करायचा नाही. फॉलो करताना आले ना ती मस्त कॅमेराला. ओके आता आपण पोचले पॅनोरामा व्ह्यूकडे. आता तो काय आहे ते तुम्हाला बघून समजेलच. हा हा फायनली मुख्य दरवाजा महादरवाजा दिसलाय कर्नाळा किल्ल्याचा. आता तुम्हाला दिसतोय की माहीत नाही पण महादरवाजाच्या वरती झेंडा दिसत असेल कदाचित. लय बरं वाटलं बघून. आता तो समोर जो दिसतोय तुम्हाला तो आहे गोवा एक्सप्रेस वे आणि तुम्हाला कॅमेरामध्ये दिसणार नाही पण तो जो पॉईंट आहे तिथून आम्ही सुरुवात केली होती. वाटत पण नाही एवढं चालत आलो आहे. 1 तास झालं आहे. आणखी जास्तीत जास्त तिथवर परत पोचायला अर्धा तास लागेल. ऑन टाईम म्हणजे वेळेच्या आधीच आम्ही रस्ता संपवले आणि आत्ता कुठे जाऊन थोडं ऊन खुल्ली जागा म्हणून ऊन लागते नाही तर मस्त सावली होती त्यामुळे काही प्रॉब्लेम वाटला नव्हता. आणि या व्ह्यूला काही तोड नाही आहे. एवढी मेहनत गडावर यायला करतो ना वर आल्यावरती पूर्ण वसूल होते. पूर्ण थकवा निघून जातो. दम डायरेक्ट निघून गेला एकदम बस. किल्ल्यावरचा झेंडा दिसला तर बाकी सगळा मिळवला. आता इथं देवीचं मंदिर आहे. देवीचं नाव तर मला माहीत नाही. इथं लिहिलेलं आहे कणकाई माता मंदिर. एवढं चढल्यानंतर फायनली आत्ता पायऱ्या सुरू झाल्यात आणि हा कदाचित महादरवाजा असेल पण आत्ता पडझड झाले त्यामुळे समजून येत नाही आहे कारण इथे कमान असली पाहिजे होती. हां इथं कमान असणं अपेक्षित होतं पण आता इथं अस्तित्वात तर दिसत नाही.
पण आपण मुख्य किल्ला सुरू करतोय आता चढायला. आपण गडाच्या दरवाजापर्यंत मुख्य दरवाजापर्यंत पोहोचलोय. तर आपण महाद्वाराच्या मुख्य बुरुजावरती पोहोचलोय. जो ध्वज तुम्हाला खालून दिसत होता हा तो आहे. आणि फिलिंग काय एक्सप्लेन करणार. तर एवढा खालपासून वरपर्यंत ट्रेक कंप्लीट करून आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. आणखी तिथे थोडासा भाग आहे म्हणजे पाण्याचा टाक्या लेणं वगैरे तिथपर्यंत आपण जाणार आहोत. आणि पूर्ण थकवा इथंपर्यंत पोचल्यावरती तर काहीच राहिलेलं नाही आहे. आणि तसा फर्स्ट टाईम करण्यासाठी हा टफ वाटू शकतो, पण हरिश्चंद्रगड केल्यानंतर हा त्यासमोर काहीच टफ नाही आहे. हा मध्ये मध्ये थोडेसे अडचणी आहेत त्या तुम्ही बघितल्या आहेत. बस बाकी तर पूर्ण प्लेन रस्ता मिळाला मध्ये, त्यामुळे पूर्ण ट्रेक ही एकदम इझिली कंप्लीट झालेली आहे. थकवा मला तरी काहीच नाही. तुला आहे थकवा? जो काय होता तो वर पोचल्यावरती केलेला आहे. ही एक पडीक इमारत. आता काय इथे बोर्ड आय थिंक लावलेले होते पण ते एक्झिस्ट नाही करत आहेत आता. ही एक इमारत आहे आणि इथे एक पडीक इमारत आहे. हा गड एक चौकी पहारा म्हणून वापरला जायचा, त्यामुळे इथं जास्त इमारती पाहायला नाही मिळणार. आणि हा राजवाड्याचे अवशेष आहे. तिथं कदाचित राजवाडा असावा.
आणि यो गडावरचा जलसाठा. हे पाण्याच्या टाक्या आहेत किल्ल्यावरच्या. हरिश्चंद्रगड ना. हां थोडाफार साधारण हरिश्चंद्रगड सारखाची जागा थोडी लहान आहे, पण साधारण बांधकाम तसंच आहे काटकोन. एक महत्त्वाची गोष्ट, हे जे जलसाठे आहेत, हा जो सोळका दिसतोय तुम्हाला वर, त्याचा पूर्ण खालचा भाग हा पाणी साचवण्यासाठी बनवलेला आहे आणि मध्ये त्याला सपोर्ट देण्यासाठी कॉलम बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता पूर्ण चारही बाजूने याला खोदून पाण्याची टाकी बनवली. त्या काळच्या इंजिनिअरिंगचं उत्तम उदाहरण. इतका भव्य सोळका त्या कॉलमवरती उभा करून जलसाठे बनवलेत आणि पूर्ण गोल सर्कल आहे. तुम्ही येताना पण बघितलं असेल. तर इथून आपण शेवटच्या बुरुजावर चाललो, जो टेहाळणी बुरुज आहे. या दरवाजा मार्गे आपण चाललो आहे गडाच्या शेवटच्या टोकावर, म्हणजेच टेहाळणी बुरुज. खालच्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठीचा बुरुज. बस गड फत्ते केलं आहे आपण. हा किल्ल्याचा शेवटचा टोक आहे. तर हा गडाचा शेवटचा टोक आहे टेहाळणी बुरुज. आणि फायनली गड हा पूर्ण फत्ते झाला आहे आमचा चढून. आत्ता वाजले तर 11. आम्ही 9:30 वाजता ऑलमोस्ट सुरू केलं होतं, म्हणजे 1.5 तास आम्हाला लागला आहे. आणि असं नाही की आम्ही स्पीडने आलो आहे, नॉर्मल म्हणजे मी स्पीडने येऊ शकत होतो, तरी पण आम्ही थांबतच आलो आहे. काही घाई न करता पण 1.5 तासात पोचलो. त्यामुळे एक ॲव्हरेज माणूस जास्तीत जास्त 2 तासात तर पूर्ण गडावर पोचेल. आणि आता 11 वाजलेत, त्यामुळे आपल्याकडे वेळच वेळ इथे थांबायला. तो पूर्ण गड फिरून आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तर अशा प्रकारे आपण कर्नाळा किल्ल्याची ट्रेक कंप्लीट केलेली आहे. आपण 9:30ला पायथ्यापासून म्हणजे इथे मेन गेटपासून वर जाण्यास सुरुवात केली होती आणि आता खाली आलो आणि आता वाजलेत 12:30. याचा अर्थ आपण ऑलमोस्ट 3 तासामध्ये ट्रेक कंप्लीट केले. जास्तीत जास्त 3.5 तास. तर एक्सपेक्टेशननुसार खूप कमी वेळ लागला. आणि एक्सपिरियन्स कसा होता? एक नंबर. पुन्हा येईल, परत येऊ शकतो, कारण इतकं डिफिकल्ट नाही आहे जेवढं ऐकलं होतं. तर ट्रेक संपलेली आहे.
तर बस आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमचे विचार कमेंट करा आणि कुठल्या किल्ल्यावरच्या ट्रेक बघायला आवडतील ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तसं आम्ही प्लॅन करू शकतो. आमचा ट्रेकिंग ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे गड सह्याद्री, तो ग्रुप जॉईन करा. आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन ट्रेकमध्ये. बाय.